नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या हा प्रकरण तुम्ही शिकून बोर झाला असाल। बऱ्याच रील तुम्हाला संख्या या धड्यावर शिकायला मिळालेल्या आहेत, पण या प्रश्नामध्ये मी तुम्हाला 3 संख्या प्रकार शिकवणार आहे। ठीक आहे, बघा पर्यायातील अशी कोणती संख्या आहे की जी चौरस, त्रिकोणी व संयुक्त संख्या आहे। आता सगळ्यात आधी चौरस संख्या म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। तर चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या। 1 ते 30 पर्यंत वर्ग तर तुम्हाला पाठ असतीलच, आणि जर वर्ग पाठ नसतील तर आजच पाठ करून घ्या। ठीक आहे, आता पुढे आहे बघा त्रिकोणी संख्या। आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आणि त्याची जर नेमपट केली तर त्रिकोणी संख्या मिळते। ठीक आहे, आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे मागच्या रील मध्ये मी सांगितलेलं आहे, ती रील तुम्ही बघून घ्या। या प्रश्नामध्ये विचारलेले की या चौरस पण आहे, त्रिकोणी पण आहे, संयुक्त संख्या पण आहे। एक आहे का चौरस संख्या एक नाही, म्हणून हा पर्याय तर येणार नाही। 81 जर बघितलं तर चौरस संख्या आहे, क्रमवार त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या, हे पण उत्तर येणार नाही। उत्तर येईल 36, कारण ही पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार, कारण 36 ही त्रिकोणी संख्या पण आहे, चौरस संख्या पण आहे आणि संयुक्त संख्या पण आहे। तर यासाठी आता तुम्हाला या रील मार्फत तुम्हाला होमवर्क काय द्यावा, तर तुम्हाला होमवर्क आहे चौरस संख्या तुम्ही पाठ केल्या का नाही, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या 1 ते 30 पर्यंत किती विद्यार्थ्यांना पाठ आहेत ते मला तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे। भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत। त्याआधी आपल्या RS एज्युकेशनच्या इन्स्टाला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।